रेशन कार्डबद्दल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपलं रेशन कार्ड हरवलं असेल किंवा फाटलेलं असेल तर आपण रेशन कार्ड कसे काढायचे एका मिनिटामध्ये किंवा आपल्याला पंचायत समितीमध्ये जाऊनच आपण रेशन कार्ड काढू शकतो का, ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती मी रेशन कार्डबद्दल देणार आहेत. आता जर तुम्ही काही कॅन्डिडेट पाहिलं असेल त्यांचं रेशन कार्ड हरवलं असेल किंवा फाटून गेलं असेल किंवा एखाद्या ठिकाणी पाण्यात पडून गेलं असेल आणि खराब झालं असेल आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल आणि त्याला जर हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कुठेही कोणत्याही स्कीममध्ये त्यांचं रेशन कार्ड त्या ठिकाणी मागितलं जात असेल आणि त्याला वेळ नसेल. आता रेशन कार्ड आपल्याला लगेच कुठून काढायचं हा प्रश्न होत असतो कॅन्डिडेटला. तर आपला रेशन कार्ड आपण एका मिनिटामध्ये कसं मिळवायचं किंवा आपल्याला पंचायत समितीमध्ये गेल्यानंतरच आपल्याला मिळेल का, तर हे सर्व डिटेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. तर बघा, आपल्या मोबाईलमध्ये आपण आपलं रेशन कार्ड एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकतो. तर कसे, तर बघा, mahafood.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर ही वेबसाईट महाफूड असं टाईप करायचं, सर्च करून द्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला खाली क्रॉस करायचं आहे. पब्लिक लॉगिन हा ऑप्शन दिसत असेल, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे दोन ऑप्शन दिसणार आहे. युजर आय डी आणि दुसरं ऑप्शन असेल साइन अप रजिस्टर. साइन अप रजिस्टरवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा RC नंबर काढावा लागेल. जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर एक नंबर युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुमच्याकडे RC नंबर नसेल तर तुम्ही सेकंड ऑप्शनला साइन अप रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 3 ऑप्शन दिले जाणार आहेत. आपल्याला काय करायचं आहे, 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. 3 नंबर आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड, हा 3 नंबरचा ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, मी सर्व असं तुम्हाला तोंडी सांगतोय. आता मी व्हिडिओ वगैरे इथे काही स्क्रीनवरती काहीच लावलं नाही, मी लावून देणार आहे या ठिकाणी. पण वेबसाईट ओपन झाल्यानंतर मी जी प्रोसेस सांगतो ती प्रोसेस लावू शकतो. वेबसाईट नाही ओपन झाली तर तुम्हाला याच पद्धतीने सर्व मी जसं बोलतोय तसंच फॉलो करायचं आहे. तर बघा, त्या ठिकाणी आपल्याला सेकंड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसणार. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक ॲप्लिकेशन ओपन होईल. तर त्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला काय करायचं आहे, लोकल नेम म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल, कोणतेही तुमच्या स्टेटमध्ये लँग्वेज असेल त्या लँग्वेजमध्ये तुमचं त्या ठिकाणी नाव फिलअप करायचं आहे. सरनेम, तुमचं नाव आणि तुमचं फादरचं नाव असं तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये फिलअप करायचं. मराठी असेल तर मराठीमध्ये. नंतर आपला नेक्स्ट ऑप्शन काय असेल, आधारवरती तुमचं जर नाव असेल, जसं तुमचं सरनेम असेल, तुमचं नाव असेल, तुमच्या वडिलांचं नाव असेल, आधारवरती सेम टू सेम जसं नाव दिलं आहे तसंच इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हा दुसरा ऑप्शन झाला. तिसरा ऑप्शन काय असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल फिमेल जे असेल ते तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नंतर मोबाईल नंबर, त्या ठिकाणी कोणताही मोबाईल नंबर फिलअप करून द्यायचा आहे. कोणताही मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर थर्ड ऑप्शन काय आहे, जीमेल ही कोणाचीही तुम्ही त्या ठिकाणी, तुमची नसेल तर कोणाचंही तुम्ही फिलअप करून द्या. जीमेल फिलअप केल्यानंतर ही सर्व प्रोसेस आपण त्या ठिकाणी फिलअप केली. तर हे सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी युजर आय डी आपल्याला क्रिएट करायचं आहे. युजर आय डी क्रिएट केल्यानंतर आपल्याला आपल्या पद्धतीने युजर आय डी क्रिएट करायचं आहे आणि लेफ्ट साईडला आपल्याला क्रॉस करायचं आहे. त्या ठिकाणी चेक अवेलेबिलिटी त्या ठिकाणी ऑप्शन असेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे युजर आय डी तयार केले ती युजर आय डी ऑलरेडी आहे किंवा नाही असं त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येणार आहे क्लिक केल्यानंतर. जर तुमचं ऑलरेडी अवेलेबल नसेल युजर आय डी, त्याच तुम्ही जसं तयार केलं तसंच युजर आय डी अवेलेबल नसेल तर ते त्या ठिकाणी ग्रीन सिम्बॉल येऊन जाणार आहे सक्सेसफुलचं. जर ऑलरेडी असेल तर रेड कलरमध्ये ऑलरेडी टेकन ऑफ युअर युजर आय डी असं त्या ठिकाणी दाखवेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट त्या ठिकाणी जे ग्रीन सिम्बॉल आल्यानंतर ओके करायचं आणि पुढे सरकायचं.
पुढे क्रॉस केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं पासपोर्ट क्रिएट करायचं. आपल्या पद्धतीने पासपोर्ट क्रिएट करायचं. पासपोर्ट कसं क्रिएट करायचं? जो अल्फाबेट असेल, पहिला जो अल्फाबेट असेल तो कॅपिटल असेल, बाकी स्मॉल आणि @ हा तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करावा लागेल आणि शेवटी तुम्हाला 1, 2, 3 किंवा तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार नंबर कोणताही तुम्ही अल्फाबेट त्या ठिकाणी फिलअप करू शकता. नंतर आपल्याला रिकन्फर्म पासपोर्ट करायचा. जो पासपोर्ट आपण तयार केला आहे तोच पासपोर्ट त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. फिलअप केल्यानंतर आपल्याला सर्व फिलअप झाल्यानंतर आपण काय करायचं, खाली कॅप्चा दिला असेल, ग्रीन अल्फाबेट दिलं असेल, डिजिट दिलं असेल, अल्फाबेट दिलं असेल, ते काय करायचं तुम्हाला त्या कॅप्चा बॉक्समध्ये जसं आहे तसं तुम्हाला काय करायचं फिलअप करून द्यायचं आहे. हे सर्व डिटेल आपण चेक करून घ्यायचं एकदा. युजर आय डी लक्षात ठेवायचं आहे, पासपोर्टसुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे. सर्व डिटेल तुम्ही चेक करून घ्यायचं एकदा आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक OTP येणार आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर फिलअप केला असेल, आता हे फॉर्म ॲप्लिकेशन फिलअप करताना त्याच मोबाईलवरती तुमचा OTP जाणार आहे. तर ते OTP गेल्यानंतर तुम्हाला आता व्हेरीफाय करायचं आहे. OTP नाही आली तरी काही हरकत नाही. बघा OTP नाही आली तरी काही हरकत नाही. आपल्याला RC नंबर मिळवायचा आहे. OTP नाही आला आणि 100% मध्ये एकाच व्यक्तीला OTP येते. बाकींना कोणालाच येत नाही. ते फॉर्मॅलिटी आपल्याला कंप्लीट करावं लागतं. तर आपल्याला RC नंबर आता कुठे आला असेल आपला? तर बघा, आपण जसं सेंड OTP केल्यानंतर आपल्याला वरती पिवळी पट्टी दिसत असेल त्या ठिकाणी. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड हा ऑप्शन दिसत असेल. हा ऑप्शनवरती क्लिक करून आपण सर्व डिटेल फिलअप केलं होतं. त्या पिवळी पट्टीवरती आपल्याला रेड कलरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिजिट दिसत असेल. बघा RC नंबर डिजिट त्या ठिकाणी दिसत असेल. त्या ठिकाणी दिसतं. ते काय करायचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल किंवा तुम्ही एका नोटबुकवरती रायटिंग करून घ्यायचं ते RC नंबर आणि आपल्याला काय करायचं आहे डाऊन क्रॉस करायचं आहे. डाऊन क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी होम असं ऑप्शन असेल बघा. बॅक टू होम असं ऑप्शन असेल. त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला mahafood.government.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या वेबसाईटवरती आपल्याला त्या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक लॉगिन ऑफिस असेल हा ऑप्शन असेल आणि एक पब्लिक लॉगिन ऑप्शन असेल. हे 2 ऑप्शन तुम्हाला त्या दिसेल. पब्लिक लॉगिन आणि लॉगिन ऑप्शन किंवा आपल्याला जेव्हा आपण साइन इन रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केलं होतं, जो 1 नंबरचा रजिस्टर नंबर होता त्या नंबरवरती 1 नंबरचा ऑप्शन होता त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतरही आपण त्या ठिकाणी त्या पोर्टलवरती जाणार आहे. तर आपल्याला 2 ऑप्शन असेल लॉगिन ऑफिस आणि पब्लिक लॉगिन. तर तुम्हाला काय करायचं पब्लिक लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. पब्लिक लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड दिसेल त्या ठिकाणी. तर आपल्याला नो युअर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याचा अर्थ काय होतो मला माहीत आहे. तर नो युअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी काय ओपन होईल, वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला RC नंबरचं फिलअपचं कॉलम त्या ठिकाणी येणार आहेत. तर आपलं जे RC नंबर आपण एका पेजवरती लिहिलं आहे ते RC नंबर तुम्हाला काय करायचं आहे फिलअप करून द्यायचं आहे. RC नंबर फिलअप करायचं आहे. आपला जिल्हा निवडायचं आहे. जिल्हा निवडण्यात आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडण्यात आपलं डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर आपलं विलेज सिलेक्ट करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला फक्त त्या ठिकाणी फिलअप करायची गरज नाही. फक्त आपल्याला निवडायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपलं सर्व डिस्ट्रिक्ट दिसेल. आपला जिल्हा निवडायचा, तालुका आपला निवडायचा आहे. नंतर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपलं डिव्हिजनसुद्धा दिसेल. नंतर आपलं विलेज आपण कोणत्या गावामध्ये राहतो ते गाव आपल्याला दिसेल आणि ते गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फायनली काय करायचं आहे शेवटचं ऑप्शन सर्च या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर 1 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचं रेशन कार्ड त्या डिस्प्लेवरती दिसणार आहे. आता ते रेशन कार्ड तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला प्रिंट आउट ऑप्शनसुद्धा दिलं असेल. PDF कन्वर्ट करा. PDF आपण आपल्या पद्धतीने कन्वर्ट करू शकतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी प्रिंट ऑप्शनसुद्धा दिलं असतं. तर प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं. प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रेशन कार्ड डाउनलोड होऊन जाणार आहे. आता तुम्हाला ते रेशन कार्डचं प्रिंट तुमच्याकडे आहेच, पण डिजिटल सिग्नेचर आली नाही. तर बघा आपल्याला काय करायचं डिजिटल रेशन कार्ड आपण डाउनलोड केलं.
पण डिजिटल रेशन कार्ड आलं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तात्पुरतं तुम्हाला जर कुठे सबमिट करायचं असेल तर तुम्ही ती प्रिंट सबमिट करू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, पंचायत समितीमध्ये जायचं आहे. पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रेशन कार्डवरती जो पुरवठा अधिकारी असेल, जे अधिकारी असेल रेशन कार्डचे, त्यांच्याकडून आपल्याला शिक्का आणि सिग्नेचर घेऊन घ्यायचं त्या डिजिटल रेशन कार्डवरती. म्हणजे भविष्यात आपल्याला ते आता कंटिन्यू आपल्याला कुठेही सबमिट करता येईल. तर सिग्नेचर आणि स्टॅम्प हे सर्व घेऊन घ्यायचं तिथे. शिक्का मारून देणार आहे आणि सिग्नेचर करून ते तुमचं रेशन कार्ड. नंतर तुम्हाला तो रेशन कार्ड आता काय करायचं आहे तुम्हाला, बघा आपल्याला आपण कधी या ठिकाणी महाफूडची वेबसाईट चालते, कधी चालत नाही. तर काय करायचं तुम्हाला, तो रेशन कार्ड तुम्ही लॅमिनेशन मारून ठेवायचं. ₹10 लागतं. ₹10चं तुम्ही प्लास्टिक त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला ते कुठेही कामात येणार आहे. आणि तुम्ही जर तुमचं रेशन घ्यायला जात असेल रेशन दुकानमध्ये, तरीसुद्धा तो रेशन घेऊन गेला तरी काही हरकत नाही. आणि त्या ठिकाणी ते ऑनलाईन आहे. तर सर्व डिजिटल आहे आणि सिग्नेचर शिक्कासुद्धा दिसेल तुम्हाला. तर तुम्ही रेशन दुकानामध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जेवढं काही मिळत असेल रेशनवरून तेवढं सर्व मिळेल तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, मी असंच का सर्व तुम्हाला प्रोसेस दाखवली. तर बघा, नाईटला ही वेबसाईट चालत नाही. एकतर मॉर्निंगला चालते, एकतर 1:30 वाजता चालते ही वेबसाईट. महाफूड ही वेबसाईट 1:30 वाजता किंवा मॉर्निंगला चालते. तर संध्याकाळी ही चालत नाही. मी संध्याकाळी व्हिडिओ तयार करते आणि ही सोपी प्रोसेस आहे. मी सर्व तुम्हाला तोंडीच सांगून दिले. जी मी प्रोसेस तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड करायची सर्व प्रोसेस दाखवली. आर-सी नंबर कसे मिळवायचं, आर-सी नंबर मिळाल्यानंतर डाउनलोड कसे करायचं, सर्व प्रोसेस ए टू झेड माहिती दिली. आणि तुम्हाला जर रेशन कार्डबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्या कमेंटचं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि रेशन कार्डची कुठलीही माहिती तुम्हाला हवी असेल, तुम्हाला कोणतेही डाऊट असेल, ते तुम्ही कमेंट करून विचारा. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यावरही व्हिडिओ तयार करेल. तुमचा जो कमेंट असेल, त्या एका कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल आणि तुमचं जे प्रश्न आहे, क्वेश्चन आहे, त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब करता आपण बेल आयकॉन पण प्रेस करायचं. जसं मग व्हिडिओ अपलोड कराल तुमच्या मोबाईलमध्ये लगेच नोटिफिकेशन दिसणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.